ऍड होईल ना बाबा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आत्ताचा आमचा ब्लॉग चालू होतोय. तुम्हाला थंबनेलवरून समजलं असेल की आम्ही कुठे जातोय. आणि आता आमचा ग्रुप निघाला आहे कळसूबाईला. तर इथे आम्ही महाराजांच्या इथे जवळ आलेलो आहे आणि इथे नारळ वगैरे फोडतोय. तर व्हिडिओ बघत राहा, सपोर्ट करत राहा. आम्हाला जसं मागचा व्हिडिओ होता तशा त्याच्यापेक्षा खूप चांगला असणार. भाई लोक तेजस आमच्या येत नाही, पण डोंट वरी तेजस, आम्ही तुला मिस करणार आहोत खूप. कळसूबाईला जातोय, आम्हाला खूप चांगला सोबत राहते आणि आमचा प्रवास एकदम सुखाचा होते. गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो, भेटूया ब्लॉगमध्ये. गणपती बाप्पा. मित्रांनो, आता आम्ही ठाणा टोल नाका क्रॉस केला आहे. तिथून पुढे आता आमचे भाऊजी राहतात, त्यांच्या इथे आता आम्ही गाडी घ्यायला जातो मोठी. तर बघूया इथं पुढे काय होतं. साई आमचा रायडर झाला यावेळी पण. बापरे, साई कसं वाटतं बाई? एकदम भारी. मी येणार नव्हतो, पण मला मी पार्किंगची चालत तेवढं खूप बोलतात जातो, पण मी पण आलो यार. एकदम भारी वाटलं. भरपूरच खुश आहे. एकदम इतनी खुशी, इतनी खुशी, इतनी खुशी मुझे आज तक. खुश आहे एकदम भरपूर. पांड्या तुझा एक्सपिरियन्स काय? पवन भाडूया, रागव नको भावा. काय नाही, दिसलं पाहिजे दिसलं. सगळा थांबा ना, गोरी नाही दिसत. चालो सगळा राग सोडून दे. नाही तर भावनो, भेटूया पुढे. ब्लॉग चालू आहे. शीतल ऐक ना, मी फोनाने जात होतो ना, आम्हाला हळू चालू भेटत. बाय बाय भाई चकवा असलेला आम्हाला पण, आम्ही पण फिरत होतो. काय बोलशील तू भावा? काय म्हणल्यावरती पासून काय नाही बोलू शकत मी, गप्प आहे एकदम शांत. ही व्हिडिओ जेव्हा काकी बघतील त्याच्या आधी तू फक्त त्यांना सांगून ठेव. Sorry, चकवा लागलाय भेंडी. आम्हाला पण नाही माहिती नक्की आम्ही आता कुठे आलो. अरे तिथे जातो. ये नाही, हे घाबरलो काय? पेट्रोल असंच जातंय तिकडे तिकडे तिकडे. हे लोकल कुठे? पण मी फक्त तेवढंच घेतलं, बाकी काय घेतलं ना. तिथं आपण थांबलो ना, ते होतं सर्व काय भेटत. तुला नाही घ्यायचं. हे पाहू मित्रांनो, आता चकवा लागलेला आहे. चेतन भाई काय वाटते की आता जाऊ काय आपण नक्की? मी तर बोलतो चला घरी. आम्ही तरी पण 11 वाजता निघालोय कल्याणला निघण्यासाठी. अजून कल्याण काय आमचा येत नाही, 1 तासाचा रस्ता होता फक्त. 9:30चा प्लॅन, आता इथंच 12 वाजले. सिद्ध्या भावा, चुकून जर तू ही व्हिडिओ आता बघत असतील प्लीज शिव्या नको घालूस बस. माफ करा मला. माफ कर, आम्ही चुकलो. पोचलो. दिसतंय काय तर दिसतंय. मित्रांनो, आम्ही बरोबर आता जातो. चकवा नाही लागला, डोंट वरी.
पुढे दादा आणि पवन आहे, तिथे मी चेतन, मागे भाऊजी, साईराज, पांड्या आणि साहिल आणि संकेत. बघूया कुठल्या जर रस्त्याने जातं. भाई चेतन हिरे फील येते आरे कॉलनीत चाललो आपण. फक्त हायवेचा रस्ता थोडा ब्रॉड आहे तो हा पण भूताटकी सेमच आहे. पाहिलो का यांची मजा घ्यायची मजा. इथं रस्ता नाही माहिती आपल्याला. बाय लोकल आहे लोकल आहे लोकल आहे लोकल आहे लोकल आहे लोकल आहे लोकल आहे. इथे इथेच आहे का निशान. बघूया आता आम्ही निशानकडे जातोय. निशान येतोय, निशान भाऊजी पांडे हे लोक गाडीमध्ये आहेत, सोयीश आता वगैरे. गाडी वगैरे रिसीव्ह केली त्यांनी. हा वाटतं केली नाही. पवनचं बोलणं झालंय. घे पवनकडे जवळ. हा ना चेतन तुला टक्कर देणार कोणतरी पाहिजे रे. हे नाही काय स्पीड ब्रेकरवरनं गाडी का नाही उडली मधला काय आपलं बघ. दादा गॅप भारी काढतो आपण, काय पण बोल. हीच गाडी आहे. चेतन हो भाऊजी, आपल्याला रस्ता भेटेल की नाही. रस्ता भेटेल की नाही. सबको मिळेगा सबको. हे आलो आलो वाटतंय कल्याण आहे कल्याण आहे. वाटतंय का हे वाटतंय कल्याण आहे. मा मोबाईल ही ह्याला काय झालंय मित्रांनो तुम्ही बघू शकता. ह्याला काहीतरी झालेलं आहे. पोलिसाची गाडी जाऊ दे. कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. मेरा मुंह से निकल गई, मेरी जबान टूट गई यार. गाना लगा दो यार कोई तो. पतली कमरिया बोले फिर की नजरिया बोले. हाय हाय हाय. मित्रांनो आता आम्ही आता आपण कुठं आहोत भाऊजी. कुठं आहोत आपण. हा कुठं आहोत आपण. तर मित्रांनो आता आपण कुठे आहोत हे आम्हालाच माहिती नाही. आमचे सवंगडी थोडे इकडे तिकडे गेले. ते आल्यावरती आम्ही तुम्हाला सांगूत आम्ही कुठे आहोत एक्झॅक्ट. हा अजून तुमचं हाय चेतन कुठे आहे यार सांग भाई. आपण भिवंडीला आलोय. हा तरी आपण आहे ना जवळ. सॉरी काय कट सॉरी काय आपण भिवंडीला आहोत. तर मगाशी मला माहिती नव्हतं आपण कुठे होते. तर आता मला समजलंय आम्ही भिवंडीमध्ये आले आहोत. आणि असा किती टाइम लागतो भिवंडीला यायला. आता तर आता आम्ही आलोय तर आम्हाला 1.5 तास तर गेलाय. आणि असं साधा आला तर तुम्ही एकदम म्हणजे तुमच्या येण्यावरती आहे. तुम्ही किती जास्त येत आहे काय. ठीक आहे. तुम्ही जरा सांगा हे लोक जर कधी जात असतील यांना कसं म्हणजे काहीतरी किती वाजता निघायला पाहिजे. किती वाजता निघायला पाहिजे. या लोकांना साधं कल्याण डोंबिवलीला तुझं जायचंय ना तिथं 1.5-2 तासाचा रस्ता आहे. तर ह्या लोकांनी 3 ते 4 तास आपल्याला लागतील ह्या हिशोबाने. आणि त्यात कुठे कुठे गेलो होतो आपण ते पण सांगा. चकवे लागले होते आम्हाला चकवे. आम्ही हा इथून आपल्याला त्या म्हणजे यांना सांगायचंय हे व्लॉग बघतायत ना यांना समजलं पाहिजे की कसा आहे रस्ता किती टाइम लागतो वगैरे. आम्ही निघालो होतो एकदम फुल जोशमध्ये निघालो होतो. पण पुढे आलो आणि आता काय आम्हाला चकवा लागला. आमचा एक रेडर इकडं रेडर एक रायडर इकडे अरे भाऊ तुला नाही. अरे मी व्लॉग बनवलाय ना गावाला याचा. आता लास्ट टाइम गेलो होतो तेव्हा मोंगा बनवलेला ना तो पोपटी बनवलेला त्याचा व्लॉग बनवलाय. काय व्लॉग बनवलाय भाई. पण आता आपल्याला तरी पण किती टाइम लागेल जायला. आता आपल्याला 3-4 तास लागणार आहे. तुम्ही लोक पण जात असाल ना तुम्ही हळू सावकाश गाडी चालवा. असं नाही की लगेच जायचं. आणि मित्रांनो कधी गेलात ना तर लक्षात ठेवा कॉन्वेने जावा. कॉन्वेने म्हणजे सरळ एका रांगेत जावा. आणि अजून एक गोष्ट फॉलो करता येत नाही. अरे काय भाई अरे पर्सनल गोष्टी काढू नका. आपली ताई त्यांच्याकडे आहे. हे मित्रांनो आहे का सकाळी आमचं प्लॅनिंग ठरलेलं तर त्यात मी थोडीशी यांची थोडीशी घेतली तर त्या आता व्लॉग मध्ये माझी घेताय. तर असं काय तुम्ही समजू नका.
आणि पवन हा तुला काय बोलायचं होतं बाबा? काय नाही भाई, तुम्ही किती गेले नारळ फोडून आमच्याकडे काय एक पतली कमर या पोट भरलं भावाचं. भावा साहिल तू ट्रेनर आहे, तू झोपला नाही पाहिजे. अबे प्री वर्कआउट खाऊन आलाय तू, काय घाबरतोय? साहिलला झोप आले, बघू शकता तुम्ही. Northwest on Bhiwandi, Murbad Road, Kalyan, Bhiwandi Road to Mumbai Nasik Road, by बरोबर. Road, then turn left onto Mumbai Nasik Road. एकच स्फूर्ती लेवलचा रायडर साहिल गोलप. पण त्याची आमच्या ब्लॉग मध्ये पहिल्यांदा आलेला घाबरतोय तो. सॉरी मी सांगतो परत वाकडा जाणार. मी सांगतो ह्याच्याबद्दल. तो चेतन ह्याची गाडी बंद पडली म्हणून थांबला. भाई हा चेतनची गाडी 5 गाड्या क्रॉस करून पुढे पोहोचलाय. आपली गाडी कधी बंद पडली. अबे झेंडू तुझी गाडी बंद पडली का? पहिला मी येतोय का? हा तर काय झालं माहितीये, आपण बघा तिथून राईट मारला, लेफ्ट मारला, तिथं ह्या झेंडूची गाडी बंद पडली आणि हा बोलतो की नाही बंद पडली. असं येणार याला आपण फक्त नारळ फोडताना घेवलं नाही म्हणून नाही दिसत आहे म्हणून तो रागवलाय बघा इथे. बायकांसारखे नगरे करतात. हा पोचतो बघ चेतन हात खाली घाला. आता मित्रांनो, ज्याला तुम्ही बघताय तो माझा मेवना आहे. तर हा मस्का का लावतोय माहिती? यांची बायको ब्लॉग बघते म्हणून मस्का लावतोय. बरोबर गमत ना व्हिडिओ मध्ये. तर आता आमचे भाऊजी एक आले, दुसरे भाऊजी आता मागून येत आहेत. तर ते 4 व्हील घेऊन येत आहेत. आमचे आणि काही होते साडू मोठे कसे छोटे मीडियम चालेल. Medium. छोटे पण नाही, मोठे पण नाही, मीडियम. तर तुम्हाला काय वाटतंय? मला काय वाटतंय, तुम्ही आपला प्रतिक्रिया थोडं समजवा ना. जेव्हा प्लॅन चालू झालेला तेव्हा संकेत आम्हाला बोललेला आहे साहिल काय गाडी चालवणार आहे, गाडी तर मीच चालवणार आहे. पण गाडी चालवतो साहिल, पण जेवढा साहिलने शिव्या नाही खाल्ल्या तेवढा 90 शिव्या खाल्लेल्या आहेत. दांडीसाठी तो काय नाही. आता गौरीताई बघत असेल, त्यांना शिव्या घालत असेल, काय टाइमपास करताय ते भेंडी. मग साई तू तर अचानक भयानक निघालाय, तुला काय वाटतं? पाण्या बाय कधी येतील तुमचा साडूच ना? साडू कधी येईल तुमचा? आता ते इथे ह्या डाव्या कोपऱ्याला आलेले आहेत. हा तिथून डाव्या कोपऱ्यावरून ते आता इकडून आपल्याला डायरेक्ट डाव्या कोपऱ्यावरून राईट टाकून आपल्या समोर येतीलच आपल्या थोड्या वेळाने. काय नाही आपण निघणार काय ना, आता डायरेक्ट कळसुबाईला भेटूया. माझं तर असंच म्हणणं आहे, पण आम्ही असं प्रत्येक वेळी बोलून पण आम्ही 1-2 तास मध्ये ब्रेक घेतोच. आता किती आता मित्रांनो, आता आपण इथे कसारा घाटात जाऊन आपण ब्रेक घेणार आहोत. हा तेव्हा आपण भेटूया. तर किती वाजले? दीड वाजले. परत आपण समाचार घेऊ. हा. आपण तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. साहिल गुलाबची आमची पर्यंत राहत, सुबाईच्या शिखरापर्यंत, टोकापर्यंत राहत आपल्यासोबत. साहिल गुलाबची पहिली ट्रिप आहे आमच्यासोबत. साहिल अबे इज्जत दे. बोल फॉलो कर, बोल सबस्क्राईब कर, बोल सबस्क्राईब. आमचा मेन जिम ट्रेनर आहे तो, आमची लय आधी. मित्रांनो फायनली वॅगनर आलेली आहे, म्हणजे भाऊजी आमचे आलेत. आता बघूया इथून तरी पण 3-3.5 तासाचा रस्ता दाखवलाय आणि आम्हाला माहिती आहे आमचे 5 तास जाणारच आहेत आता इथून. तर मित्रांनो आता आले भाऊजी इकडे. भाऊजी पांडे, दादाचा मित्र सुयश दादा. हे निशाद फॉलो कर, सबस्क्राईब कर, बोल. हे निशाद कसारघाटाच्या खालती ना अगोदर एक हे बाय बाय. त्याप्रमाणे तुम्ही आता मॅप बघून चाला. कसाराघाटामध्ये भेटूया. पांडे भावा तू आलायस काय माहिती कसं आलायस? कसं तरी आलो मी. सबस्क्राईब करो, सबस्क्राईब करो. तिथे तुमच्या बरोबर होतं. ठीक आहे. सिद्ध्या पुढे, सिद्ध्या विराज आणि हा हे पांडे झोप बडव्या.
हा तू पडशील ना, ए. बांधेला. ओ भाऊजी हाय, गणपती बाप्पा. In 400 meters, turn left toward Mumbai Nasik Road by Klein Road. काढण्याचा प्रयत्न करतोय. तर दादा तुझ्या अंदाजे आपले 3.5 तास किती मध्ये कमी व्हायचा प्रयत्न आहे? विचार आहे. हा तरी वरती चढायला 3 तास लागतील काय? आणि आपल्याला कशाला काढायच्या अगोदर थांबावं लागणार आहे थोडंसं. हा हा तसं वेळ जाईल. नाही अरे आपल्याला ना म्हणजे आपले ब्लॉग पण बघतात ना, त्यांना पण समजायला पाहिजे की Take the next left toward Mumbai Nasik Road by Klein Road, then turn left onto Mumbai Nasik Road. हा कोणता स्टॉप आहे आता? चायवाला स्टॉप. सिद्धा आम्हाला खूप टायमानंतर भेटलाय. आणि विराज हे विराज विराटने मास्क घेतलाय परत. आज भाऊजी फक्त रोस्टर झाले, सगळ्यांना रोस्ट करतात. बोलतात की माझी बायको व्हिडिओ बघते, तुम्ही मला काही बोलता. काय बायका पुरं घरी हा ना. रोस्टिंग करणार, हक्काने रोस्टिंग करणार. हे पवन दिसत नव्हता, पवन आता तोंड टाकावा. म्हणजे मी नाही काय माझ्या हातात तुम्ही व्हिडिओ काढायला. हा नाही इंडिया. आपण कोण? मी गिनतीच नाही बाबा याच्यात. आपण कोण नाही. ए बाबा सिद्धा, मी पहिला तुला दाखवला. बस अजून घे. रायडर आला. हे आता कुठे डायरेक्ट कसारा कसारा 50 बाकी आहे ना? 50 आहे. झालं. घाट चढायच्या आधीच थांबायचं ना. कसाराच्या खालीच. 90 बेबी वाटतं. कसाराच्या आधी गाव लागल. ते असं पण बेबीच आहे. आधी थोडंसं ट्रॅफिक लागलंय, तरी पण आम्ही मधून गाडी चालवतोय. बघूया, भरपूर जागा आमच्यासाठी असं बाईकवाल्यांसाठी बघायला गेलं तर तुम्ही पण बाईकवाले जर येत असाल सगळे मित्र, तर जरा आरामात गाडी चालवा. एवढी पण काही घाई नाही. तर आमचे जे दादा लोक आहेत ते सगळे रायडरच आहेत, त्यांना ढिरकी नाही. दादाला रायडर बोललं, दादा खुश झालाय. त्याला अजून चालला वाटतं. ट्रॅफिक मधला काढण्यामध्ये एक्सपर्ट आहे. किती वर्षाचा अनुभव? कम से कम 4 ते 5 वर्षाचा. इथून पण जाईल ना. सर्व आपले बाईकवाले राहिले मध्ये, इथनं जाऊ शकतो. पाय आत घेतो मी. पण रिस्क नको म्हणून थांबलो. नको गाडी. एक टर्न भेटला पाहिजे. नाही जाणार. हा छोटा पुढपर्यंत नाही सुटला. तुम्ही पण येत असाल तर जरा आरामात गाडी चालवा. आता इथे ट्रॅफिक काय माहिती का लागलं, इथं पोलिसांची गाडी पण आहे पुढे, तर पब्लिक उतरून चालत निघाले. आणि हा कोपरे बघून जातोय तरी. भाऊजी राहिले बाकी. किरण भाऊजी, संकेत, सिद्धामा, चेतन सगळे मागे राहिलेत. फक्त भाऊजी गेलेत पुढे, रोहित भाऊजी. हा रोहित भाऊजी पण नाही, इथे ॲम्ब्युलन्स आहे, इथे काहीतरी शॉर्ट झालाय. बख्शोदी नहीं रुकनी चाहिए, एम्बुलेंस को भी नहीं छोड़ेगी. एम्बुलन्स आल्या. आता आम्ही इथं रस्ता क्लिअर करतो. तुम्ही पण जर कधी येत असाल तर इथं जरा सपोर्ट करत जा लोकांना.
आता सगळ्यांच्या अंगाशी आलं भेंडी समजत नाही. हे भाई क्या चालू है? सिद्धामा तू काल आपला भेंडी सिद्धामा. तर आता आम्ही कसारा घाटाच्या 20 किलोमीटर मागे आहोत. आमची सगळी पब्लिक आहे ती ट्रॅफिकमध्ये अडकले. तुम्ही आधी बघितलं असेल ट्रॅफिक किती आहे ते. आणि जर जर तुम्ही पण जर कधी कळसुबाई वगैरेला जात असेल, प्लॅनिंग करत असेल, आमच्यासारखी चुकी करू नका. 9चं बोलून 11:30ला निघू नका. 9 वाजता निघा. हां 9 वाजता निघाल्यावरती आपल्याला चान्स आहे ट्रॅफिकमध्ये न फसण्याचा वगैरे. आणि इथं आता मी आणि दादा पुढे आलो. आमच्या मागून सिद्धू आणि विराज येतो आहे. पवन वगैरे खूप मागे आहेत आणि भाऊजींची मोठी गाडी तर अडकलीच आहे. बघूया आता विराज वगैरे भेटतील आम्हाला. सांग ना दादा, एक बेग येतो ही वाली. घे सिद्धू भाई काय बोलणार आतापर्यंतच्या? काय बोल स्टार्टिंग पासून पनवती लावले त्यांनी. स्टार्टिंग पासून 90 साला पनोतीच आहे भेंडी. तो डान्स केलाच नाही तेव्हापासून मेंचरची लागली ना. लावला नाही त्यांनी. लेट केला, जिमला काय जातोय, काय करतोय काय. अरे मग त्या सोबत गेला ना जिमला. हो भाऊजी बोला काय तरी. संपले भेंडी. हो मामा. भाऊ निशान काय बोलणार, शब्दच नाही. पांडे भाई एक वेळ घेतली. हे भाई काहीतरी बोल काहीतरी. सगळी पवनचा हे चेतन पवनचा एक्सपिरियन्स काय होता मागचा? पवनचा नाही आवडलं फ्लॅट चालू कर. बंद कशी असते. हो भाऊजी युटर्न मारून कसं वाटतं तुम्हाला? नाही नसेल पांडे, अरे पांडेच्या बाजूला पण भया झालाय. तू मजा करत असतील. बाय ले तेल ले काय. थोडा पुढे गेलास ना राईट साईडला हॉटेल आहे. थोडंसं 2 मिनिटाच्या अंतर हॉटेल आहे. इंडी लगेच काना खावी याला इंडी मजा येईल. भाऊजी तुम्ही गप नका असू. आपलं काय ठरलंय? तुम्ही बोला हो काहीतरी. अरे ते सोड, साहिल बद्दल 2 शब्द बोल. साहिल बद्दल 2 शब्द. देशिवा मी बीप देतो. नवीन रायडर सांभाळून घ्यावं लागेल. काय करतो बोल हे हा सुयशला मजा येते काय गाडीत? हा दादा मजा आ रही है. हाँ भाई एक नंबर मजा आ रहा है. बहुत बढ़िया. किती लांब गेली माहिती आहे का? तू आता भेटलो ना की 90 लाख खालच्या वाटे. क्या सिद्धा भाऊ तापलाय. हे भजी पडला भरतून ना भाई. कोणी दिले माझ्याकडं. निघाली पालखी. चला भाई आपण पण निघू. चला मग काय नारळ फोडून निघू. हा चला चला पैसे जमले. अरे बाबा मोबाईल घ्या. आपण काय विराजच्या दे. विराजचा ठेव तुझ्याकडंच. हा पण हा माझा नाही. आता आम्ही कशाला घाट चढायला घेतोय. नारळ वगैरे फोडणार आहोत मस्त. डायरेक्टच जाऊया. पाया पडत. हा आणि पाया पडायला थांबणार आहोत. शाय आपल्याला झोपायचंय, बाकी काही होते. आणि मजा आ रहा है. बहुत मजा आ रहा है. श्रीजा मजा आ रहा है. क्या दादाचं नाव काय? दादा मजा आ रहा है. हा मजा आ रहा है. हा
भाऊजी मजा आ रहा है भाऊजी बोलतात माझा मेवना नसता तर ठेवला नसता तुला जाऊ दे साहेब खुश होईल हा ये हॉटेलचं नाव काय आपण यांचं प्रमोशन करूया ए साई बोल या हॉटेलचं कशी वाटली भाजी वगैरे रेकॉर्ड हो गया भाई वो रेकॉर्ड हो गया याचा गेम आज पहिली मग नंतर कधी ह्याची त्याची साला घ्यायला आवडत नाही मला मी डोक्यावर बसवत घे चल बोल काहीतरी बोल चांगलं मस्त साईनाथ महाराज की जय ओम साईराम ओम साईराम गणपती बाप्पा मोरया चला माते की जय आता आम्ही कसारा घाट चढायला येतोय तुम्ही पण असंच कधी पण कसारा घाट वगैरे चढात कुठलाही घाट चढात नारळ वगैरे देत जा आणि आता आम्ही जातोय ऑल द बेस्ट काय आता मी गाडीमध्ये बसायला जातोय हे लोक आहेत निशांत खूप थंडी असते मजा येईल तुला माझी जागा तू घेतलीस बेटा रे तरी तर कसारा घाट संपत आलेला आहे आणि ते घाटन देवी माता प्रसन्नाचं मंदिर आहे सगळ्यांनी इथे दर्शन घ्या भाऊजी हा खूप थंडी आहे खूप थंडी आहे काहीतरी जास्त थंडी वाढत चालली आता त्या डिस्कशन चालू आहे सगळ्यांनी इथे एकदा येऊन चालू आहे कॉन्ट्रो किती निघाला पाहिजे आणि ह्या डिलिव्हरी चार्जेस पाहिजे वरती आणून दिलंय पुढे येऊन लपून राहिला होता चला चला आता हे डायरेक्ट का भाई हे डायरेक्ट कलसुवायचं आहे चल चल चला चलो बाय सकाळचे 7 वाजलेत आणि आता आम्ही इथं पोचलो आहे आणि आता फक्त आमची गाडी आले भाऊजी आम्ही लोक आणि इथे पार्किंगला गाड्या लागतात तुम्ही पण इथे येऊ शकता पार्किंगला गाड्या काय कळसुबाई शिखर पार्किंग एक नंबर जागा आता बघूया आता बघा कळसुबाईचा डोंगर सही झोप झाले तरी झोप केली 2 तास तरी झोपले हे लोक काय झोपलेत नाही झोपले तेवढी तरी झाली बघूया बघूया अजून आमची कोण पब्लिक आली ना सगळे मागेच आहेत गाडीवरती आम्हीच तेवढे आलोय पुढे आता पुढे काय होतं ते हिला येते ना नेटला आज ना का कधी आला ते या काकांकडे या भावनो 10 रुपयाला बॉटल है भाई 10 रुपयाला बॉटल आहे वरती 40ला बॉटल आहे 30 रुपए का फायदा होगा तुम लोग आते आते 20 का हो जाएगा नेक्स्ट वीक आम्हाला सनराईज बघायचा होता पण सनराईज झाला आता सनराईज नाही झाला सगळं सत्यानाश केलेला
मला नाही दाखवला हा ये बाबा ये, तू पण आहेस, तू पण मी नाहीस. हे आमच्या चॅनलचा ओनर. फक्त चॅनल वरती व्हिडिओ आता येईल थोड्या दिवसात. थोडं विराज, हॅलो गाईज, हॅलो गाईज, विराज, हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तरी दोन कुठे आहेत? 2 महिन्यानंतर आमच्या युट्यूबला आता व्हिडिओ येणार आहे. अरे आता काय हे नको थांब विराज. पण जागाच नाही. अरे एक तर बरं साईडला बरं, त्याच्याच बरं तरी चल रे चल बच्चन. हो. एलविश भाई साहिल साइड बॉम्ब. अरे उड्या बिड्या घाला दिसू दे. आगे बँड. अरे जमीन अरे टायटॅनिक का पोज दे रे कर लो. अरे आपण मधून जाऊ शकतो. चला शिवाय देऊ नका, शिवाय कट करा. ए शिव्या नका, ए शिव्या नका देऊ. सिद्धू सिद्धा मामा वाटाणे. अरे हाय हाय घर मस्त पैकी भात उगवत आहे. एक नंबर गाईज. खालती उतरताना जेवढे फोटो काढायचे तेवढे काढा, वरती लई गर्दी असणार आहे बोलताय. जय जसं आम्हाला वाटलेलं अशा प्रकारे तसंच सध्या चालू आहे. आमच्या किती आपला प्लॅनिंग कितीचा होता? आमचा प्लॅन होता 4 सकाळी 4 वाजता वर चढायला जायचं, पण काहीच नाही आता. त्यातलं काहीच होणार नाही. क्रांती हा खूप ट्रॅफिक होता, खूप काय सांगायचं भरपूर. आणि ज्यांना ज्यांना सनराईज बघायचं होते, सनराईज बघायचं त्यांनी बघू शकता. ए सनराईज आहे. भाऊजी तुमची नाईट होती ना? हा भाऊजी काय अनुभव आहे आतापर्यंतचा? मुंबईमध्ये लय बोलत होतो, मुंबईच्या बाहेर आल्यावर अनुभव असा आलाय ना, गारडलो आम्ही सगळे आता जास्त. भाऊजी आणि पांड्याचं प्रत्येक ठरलेलं असतं की टांग देणे इम्पॉर्टंट आहे. पण ह्या टायमाला आलो. या टायमाला काय आलं का शिव्या पडला मजबूत. ह्या टायमाला नसते आले ग्रुप मधून लेफ्ट. स्वतः न काय बोलता लेफ्ट झाले असते ते लोक. 12, 24, 36, 48. काय काय 48 तास कंटिन्यू जागा आहे. चेहरा बघू शकता तुम्ही माझा. भाऊजींसाठी 1 लाईक करा. आता आपण मीक बघायला चालू करतोय. ते बघा इथून सुरुवात झालेली आहे. आम्ही आता पायऱ्या चढायला घेतलेल्या आहेत. आता वरती भरपूरच आहे. जेवढं सोप्पं आम्हाला वाटते तेवढं नाही आहे. काय विराज भावा काय बोलतोस? चेतन आणि भाऊजी भरपूर जमलेत म्हणून एकामेकांचा आधार घेऊन चढतात ते. आपण ना 5 टप्पे करूया. हा पहिला टप्पा. हा वा सिद्ध मामा, हात पांडा मामा, दमी काल्याला सवय आहे बाबा आपल्या काळ्या दगडाची.
त्यांनी बुट माहिती का कुठले घातले MIDC 4,500ची बुट हे बरोबर झालं चित्र तुझं. कोण पण इथं ढकलणार नाही, वरनच ढकलायचंय. नाही जात, गेलो 4 जण घेऊनच जा, एवढं नक्की. पण बघू शकता मित्रांनो, इथे आता मंदिर आहे हा आपला माताई कळसुबाईचा, आणि वरती देखील आपला हा थांबा मी दाखवतो तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे अरे महादेव अरे अरे महादेव. मित्रांनो, आता आम्ही अर्धा डोंगर चढलेलो आहे आणि आता इथं रोप वगैरे आहेत पकडायला, तर पुढे दाखवतो मी तुम्हाला. वांड्या तर मित्रांनो, इथून आता शिड्या चालू झाल्यात, इथून आता वरपर्यंत भाऊ वगैरे तर आहे. चहा वरचा चला. का थांबले, दमलेत? मी कुठे चला. कुठे गेला? मोठ्या मावळ्याला घेऊन येतोय दादा. हा तर तुम्ही इथे आता बघू शकता, इथून व्ह्यू बघा. इथून आता चालू झालंय, तर अशी खूप झप्पे आहेत. पुढे पुढे दाखवतो मी, बघा तुम्ही. चले भाई उठन मारो, नहीं चढ़ पा रहा. चढ़ लोगे चला भाई चला. चल चल चल. हाँ नॉनवेज बात मत करो, कोई नॉनवेज बात नहीं बोलेगा. चले चल. चले गणपती बाप्पा.
मोरया. मित्रांनो आता इथं मेन तुम्ही जागा बघू शकता. थांब एक मिनिट, फोन दे. आत्ताशी 20% चढलेत. लाज वाटते का तोंड बघ तुझा. हे कॅप्च आहे. नॉनव्हेज कोण रे तो? मित्रांनो आता आम्ही अर्धा पण डोंगर चढलो नाही आहे असं सगळे बोलताय, पण आम्हाला तर वाटतं आम्ही सगळा पूर्ण डोंगर चढलोय. भाई कोण काय काय बोलतो ते मला सांग. अध्यक्ष काय नाही, तिथे फोटो काढत बसले, तू सांगतो वर गर्दीवर तरी टाइमपास करतो. गर्दीचा प्रश्न नाही, सगळे बोलतात ह्याच्यावर वर आहे अजून. हे संपलंय आणि पण हे संपलेलं नाही. हे संपलेलं नाही अजून आहे. चेतन पाणी दे मला. माझा फोन. हो भाऊजी मला द्या थोडं. माझा फोन कसला? हा हाय. असला गुळणी कर, पाणी पिऊन तोंड ओलं करो. गाड्या नाही दिसल्या बाळा. सॉरी ब्रो. मित्रांनो तुम्ही बघा एवढा वर आलोय तरी पण अजून वर जायचंय. हळूहळू वाटते स्वर्गात आले. हा चेतन काय थोडासा अनुभव कशाबद्दल? आता इथे इथपर्यंत आलं होतं भाऊजी, थोडासा अनुभव काही बोला. भाई हे जे लोक बोलतात ना महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर कळसुबाई आहे, भाई बरोबर आहे. फुल फील येते फील. आता हळूहळू समजतंय की भेंडी खूप उंच आहे काहीतरीच. पांडे मजा आ रे भाई. जेव्हा मी विचार केलेला तेव्हा मला वाटलेलं काय नाही, चिंदी आहे ब्रो, किती असेल काय असेल, फटे उदास होते. जर तुम्ही पण येत आहे एकदा विचार करून या. खरं सांगतो एकदम शपथ खरं. जायचं तू विरायचं पण हो सिद्ध मामा. चेतन दॅट्स रिझन सिद्ध मामा इज इम्पॉर्टंट. सिद्ध मामा आणि चेतन पण. भाई विचार कर अजून याच्यावर आहे. हॅकर भाई हॅकर. आता युट्यूबवर विश्वास ठेवशील? हो ठेवणार. आपल्या युट्यूब वरती आपण खरं सांगणार आहोत. अरे कुदा. चल 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 दादा. हे जे पहिलं दाखवलं होतं त्याच्यावर अजून एवढं आहे. 20 20 मेगापिक्सल का कैमरा उठा के तुम आ जा. अरे कहना क्या चाहते हो? तिथं जायचंय. अंड्या कुदा. Hey! 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 चला बघूया आता हळूहळू. तर अजून किती वायर रे? अजून असतील ना भाई.
आपला व्हिडिओ बघून जर कोण आलेला नाही पाहिजे. हां भाऊ सांग जरा सांग कंडिशन काय सांग भावा. जाशील ना आवाज काय आरामाचा भाऊ आरामात. खाली साई भंडारा लागला साई भंडारा. शॉर्टकट शॉर्टकट शॉर्टकट. हा तेवढं हे पण असेल ना भाऊजी. रिस्क आहे बघा ना किती. रोपेला फटे रिस्क आहे. हा तेच तर. काय विरायला कशाला. अरे ते बाई फोटो काढत असतात रे. हा खाल्लं येतात येते. हा दुसरे बोलत होते ना सगळे तिथे जायचे. तो गोपुर आहे त्याशिवाय मजा नाही. शुगर जास्त झाली तरी चक्कर येते, कमी झाली तरी पण चक्कर येते. म्हणून मीठ टाकूनच लिंबू पाणी पियायचं. पॉइंट आहे किती टाकायचं. पॉइंट आहे पॉइंट आहे. आणि बाय एकाच दिवशी चालू नका डेली चाला. अजून हाय हाय ना हाय हाय. तरी आता जेव्हा खालती उभे राहिलेलो तिथून आलो तेवढं आहे. तिथं आणलं नाही ना त्याने. हा ठीक आणली आहे पण मागच्या कॅमेरा मस्त अजून निघते ना. उलटा फिरवायचा मोबाईल. हा पावच्या ह्याच्या निशांच्या बागेत हे सगळे दमले हा काय खालची भेंडी. आपण थांबलो नाही ना म्हणून. पांड्या तू यांना सांग जे आपला व्हिडिओ बघता जर येत असाल तर थांबत थांबत नका येऊ. डायरेक्ट नॉन स्टॉप आहे. हा मधी एकदम हलका ब्रेक घ्या चला बस. आणि ते एक भाऊजी बोललेले लिंबू सरबत बनवताय तर मीठ टाका फक्त साखर नको. येताना बघायला पाहिजे. हा ते जस्ट एवढंच लांब आहे. बघूया आता थोडं थोडं पाणी पिऊन भियायला पाहिजे. हा ना अरे ते वरचं पण नाही दिसत. ए दादा 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 पुढच्या महिन्यात लग्न तुझं. फिट आहे पोरं. फिट आहे बाय माझा दादा पण जिमला जातो. कलसुवाय चढलाय. एड्या दाखवलं मग दादा. सर्व उतरतात. पवन ऐक ना आपण सोडू. ते काय बोलतोय हा ब्लॉग बघून तरी दादाला एकतरी पोरगी हो बोल हो बोलेल मग. गॅरंटी. कलसुवाय शिकाय ट्रॅक केला. हा महाराष्ट्रातलं सगळ्यात कोणतं शिकाय. उंच शिकाय. काय पाहिजे अजून तिला. तिला फक्त काय जिजुरी उचलून घेऊन जायला लागेल बस. आम्ही तो वजन उचलला काय आरामात. गदा मजदुरी. MIDC थोडस राहिलंय. कुठे दादा. दादा हरवला का. भाई जर तुम्ही लोक ही व्हिडिओ बघून येत असाल सुरुवात चांगली असते. सुरुवातीला आपण जोशमध्ये चढतो त्याच्यानंतर आपल्याला लिंबू पाणी लागतो 2-2 मिनटं बसायला पण लागतं. और हम ये आसमान के वादियों में चारी तरफ कोरा ही कोरा. ए भाई 2x है 2x. हे बघ सुयश शिले
हळूहळू जवळ येते, तसंच जवळ गेल्यावरती हळूहळू लांब जाते. भाई स्वर्ग बघायचा असेल तर काहीतरी कष्ट करावे लागतात ना. उंच शिखर. पवन, नेक्स्ट टाइम जेव्हा कळसुबाईचा प्लॅन होईल तेव्हा काय बोलणार? मी काय बोलणार माहिती? मी रिकमेंड करेन की नका जाऊ. हां, मी बोलणार आम्ही एकदा जाऊन आलोय, आमच्याकडे व्हिडिओ आहे, आमच्याकडे फोटो आहे, आमच्याकडे प्रूफ आहे, खूप आहे. परत जायची काय गरज? काय गरज काय, एकदा जाऊन आलो, विषय संपला. आमची इच्छा होती कळसुबाईची ट्राय करायची. भरपूर भरपूर. अरे साई भंडार आहे वरती जायला. काय ते सांग. काहीच नाही, स्वर्ग आहे स्वर्ग. खूप 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 गर्दी आहे बाबा, खूप गर्दी है खरं. नीचे जाने के लिए, ऊपर कोई नहीं आ रहा है. हम ही लेट हो गए इसके लिए आ रहे. ओए भाई, कुठं? हा, मी येणार, माझा राहिला तर मी येणार. भागच आहे तेच तर, नाही तर खालच्या त्या पोराला बोलेन भावा भेटला नाही की मग वरनं उड्या घालणार. मग उडी घालणार. काय फायदा आहे का आपला? लाईन बघ दिसते, बघ एवढी इथूनच लाईन दिसते बघ, पट्टे लाईन आहे. सॉरी, मला लाईन दाखवतो. नाही दिसते रे, पट्टे गर्दी हात लावलेत सगळे. भंडारा लागलाय. भंडारा आहे बाई, भंडारा. आता अजून लांब वाटते. सुरुवातीला जेव्हा आम्ही चढत होतो तेव्हा तुम्ही बघितलं असाल, किती जण होतो भावना? आपण 17 जण होतो. आणि आता एकदम पुढे आम्ही 4 जण आहोत फक्त. त्यात पण दादा सुयश त्यांचा मित्र येतोय मागून. दादा एकदम मन लावून काम करतोय, बोलतो आज 3 किलो तरी घालवणारच. कोरा ही कोरा. पाय थरथरताय. जर स्वर्ग बघायचं असेल तर काहीतरी करावं लागतं. एकदा भेट देऊन बघा. कळसुबाई खालती काहीच नाही दिसत आहे. आणि खालतून आम्ही जेव्हा गाडी तिथं पार्क केलेली, अरे जेव्हा आम्ही खाली गाडी पार्क केलेली तेव्हा तो आम्हाला बोलला काय नाही 2 तासात पोचाल, जवळ आहे तो बघा. 2.5 तास झाले. 2.5 तास झाले. काय हे बघा चांगलं जॉर्डन, काहीच नाही दिसत आहे. जॉर्डन बघ आलं ते ट्रॅक चाललं तुम्ही. बाई हळूहळू या, हालत बेकार झाली असती. खूप हळू या. टाइमपास करत या पण हळू या, घाई नका करू. आणि मॉर्निंगचा निघा लवकर, जेवढं लवकर निघताल तेवढं लवकर निघा. मॉर्निंगचं लवकर नका निघू, संध्याकाळी रात्रीच 9 वाजता निघा जर गाडीने येणार असाल तर. आणि गाडीचा खर्च काही जास्त नाही होत. किती रुपये लागले पेट्रोलला? पर पर्सन 700 रुपये. 700 रुपये मध्ये होऊन जाईल. हा 700 मध्ये होऊन जाईल. बाईक वरती भाई बघा एकदम आता खरं वाटतं एकदम जवळ जवळ आलोय, फील येते. का दादा काय बोलू शकतोस तू? थोडेसे 2 शब्द. दूर निघालाय पण तरी पण मला वरती टॉपला पोचायचंय. ओके. इतनी खुशी, इतनी. पण ठीक आहे, तू खूप चाललास आज. भिजलो जरी आज पुन्हा हा माझा अंत नाही, ते मी सामर्थ्य नाशवंत नाही. वा कडक कडक पवन राणे. आज त्यांना समजलं असेल की पार्सलचा खरा बाप कोण आहे. हे व्हिडिओ मध्ये गेलं भाई. 2 मिनिटासाठी जर माझा मोबाईल बंद पडला, माझ्या मोबाईलची चार्जिंग 9% आणि जास्तीत जास्त 90 पायऱ्या राहिल्या असतील.
टक्के चाली आहे 9%. फक्त 9 आहेत. 200-300 पायऱ्या आहेत. 90 पायऱ्या. आरामात 200-300 पायऱ्या आहेत. विषय संपला. आता जाताना मी सिद्धाचा मोबाईल घेणार, त्याच्यामध्ये काढणार. काय पाहिजे अजून आपल्याला लाईफमध्ये? सिद्ध तर आला पाहिजे. ते काढशील ना. हे पांड्या, खालती राहिलेल्यांसाठी 2 शब्द. काय बोलत आहेत पण बोलू ना. काय बोलणार 2 शब्द? काय नाही, आता त्यांच्यामुळे जरा आम्हाला त्रास होईल वरती. दादू बोलू शकत नाही. बाय मानलं, दादाला मानलं बोल. मानलं बाय. हे अरे एकच वादा. अमित दादा, एकच वादा. अमित दादा. आता आम्ही एकदम जवळ आलो, एकदम जवळ. सगळे बोलत होते दादा नाही येणार, दादा नाही येणार. दादानी सगळ्यांच्या काय बोलतात ते, सगळ्यांच्या तोंडावर लात मारले आणि बोलला की तुम्ही नाही आलायत. आणि करून दाखवलंय. करून दाखवलंय, दाखवलंय. जिंकून दाखवलंय. म्हणजे आजपासून दादा सगळ्यांना नल्ला बोलणार. नल्ले हो तुम. भाई हे नाही बघितलं तर काय बघितले यांनी. लेडीज बॉय दिसलेला आपल्याला. भाई पूर्ण स्वर्ग आहे. कुठून आलोय ते पण नाही समजत आहे आता. भाई एकदा तरी या, एकदा तरी या. सह्याद्रीचं वेड असावं, या महाराष्ट्राच्या मातीत जन्म घ्यावा हे भाग्यच. शिवरायांच्या पदपर्शाने पावन झाली ही जन्मभूमी महाराष्ट्र. सह्याद्रीचे हे रांगड रूप पहावं, बेलांगकडे सुळके खोल खोल दर्या, ढगांच्या आणि हिरव्या शालूंच्या चाद. जा लगेच जा. मॅनफ्रॉम विक्रोली. हे हळू बाबा हळू. चले चल, मला माझ्या पुतण्यांना खेळवायचंय. जा. हे दादूस काय नाही, घाबरू नकोस. डर क्या होता है? कुछ नहीं होता है. काय नाही रे, फक्त मम्मी वाट बघते त्याचं टेन्शन आहे बस, बाकी कायच नाही टेन्शन. थांबा पाहून मी तुला व्हिडिओ घेतो. दादा हे दादूस तुझी व्हिडिओ काढतोय, शिवाय नको तेस. असं नका करू. ग्रामपंचायत काय करायला भीती वाटत असली. पवन हे घे विचार करा, मोबाईल. माझा पाय सटकल्यावर काय होईल. चल ना. एक 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 असं थोडासा घे. दे मी तुझा मोबाईल पकडतो पाहिजे. हा इथं तर खरी मजा आहे. शेवटी फायनली आम्ही इथं आलो. हा तुम्हाला गर्दी भेटला. आम्हाला गर्दी नव्हती, खायला लय गर्दी. आम्हाला खाली पण गर्दी नाही, वरती पण गर्दी नाही. किती तुम्ही कितीला निघालेलात? 4 वाजता. बाई सनसेट बघितला असाल, सनराईज सॉरी. काय कसं वाटतंय आता? आम्हा मंदिर दाखवतो तुम्हाला. बाकी मी व्हिडिओ मध्ये बोलतो तुमच्याकडे पेढे घेणार सगळे. हा टेन्शन नका घेऊ. या काकींकडे पेढे घ्या रे. उई कडक. ते बघा तिथं लिहिलंय कळसुबाई, पण ते हा ड्रोनने असं दिस. हा व्हिडिओ मध्ये हे पण बोला फिरायला या, बाटल्या टाकू नका, कचरा दाखव. आणि हा जर तुम्ही फिरायला येते असं कचरा वगैरे करू नका प्लीज. निसर्गाची हानी. एवढी चांगली जागा आहे, त्या प्लास्टिकच्या बाटल्या टाकून काय भेटणार आहे आपल्याला? बरोबर आहे. पॉइंट तुम्ही नोटेड मिळणार. तुमची बॉटल तुम्ही ना त्यांना का ठेवताय? हे बघा
मंदिर सुख चप्पल काढू सर. थांब इथे. चप्पल काढ सुनील. जा बाबर. तर गाईज इथपर्यंत ब्लॉग बघताय. माझी चार्जिंग तर संपले, मी व्हिडिओ बनवेन. ठीक आहे. इथं बस एकच इच्छा आहे. लक्षात आम्ही पोहोचलो. आम्ही आमच्या लक्षाच्या इथं पोचलोय. आणि स्पेशल थँक्स बोलायला गेलो तर आमचे भाऊजी, त्यांनी आम्हाला थांबूनच नाही दिली. ते बोलले थांबू नका, थांबला तर दमाल. थँक्यू भाऊजी. आणि भाऊजी बोलले ते पण लक्षात ठेवा. भाऊजी तो वाक्य एकदा परत बोला, ते पाण्याच्या बाटल्यांचा. आपण जर पिण्यासाठी पाण्याची भरलेली बॉटल खालून आणू शकतो, रिकामी बॉटल खाली नेऊ का नाही? बरोबर आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता, हा मागचा व्ह्यू आहे. मी फोनच बदलून टाकलाय कारण माझ्या फोनची चार्जिंग संपली. हा पांड्याचा फोन आहे. म्हणजे तुम्ही जी इथून पुढे जी व्हिडिओ बघता ती पांड्याच्या फोन मधली. हे बघा, हे बघा. तिकडून आम्ही आलो त्या साईडने. आणि प्लीज जर तुम्ही असं येत असाल तर हे अशी फालतूगिरी करू नका. बस मस्त प्लेस आहे, एक नंबर. एकदा विजिट करा, असं नाही की सारखं एकदा यायलाच पाहिजे. काय बोलतो पाव? एकदा आलं पाहिजे. खूप भारी आहे. जेव्हा चढतो तेव्हा जरा दम लागतो, असं वाटतं उभं आलो. आता आम्ही इथं आलो ना, सुख आहे. काय आनंद आहे. हा मग फायदा आहे. आणि आता एक खरी गोष्ट आम्हाला समजली ती. आम्ही जे बोलत होतो मगाशी 3 तास 4 तास, आता आपण घड्याळ बघितला ना, 2 तासात आलो आम्ही. 2 तास झालेत. म्हणजे आम्ही 8:30ला निघालेलो, 9:45 म्हणजे 2 तास 15 मिनिटं जास्तीत जास्त. नॉर्मली ट्रॅकिंग टाइम 4 तास 2 तास 2 तास 15 मिनिटं. आणि आमची बाकीचे पब्लिक अजून खालीच आहे. ती कुठे आहे ती पण आम्हाला नक्की माहिती आहे अजून. बघूया आता व्हिडिओ मध्ये समजेल. का भांड्या मजा आहे ना? जन्नत. आणि हा जर तुम्ही इथे येताय हे अशी फालतूगिरी नका करू. लांबच राहा, लांबूनच व्हिडिओ काढा. हे कोण आहेत का मित्र? हे मी पण बॅग घेऊन आलो, त्यात पण 4 बाटल्या होत्या. अरे बच्चन देतो काय करत होता खरं. आम्ही अर्धा तास आधी आलोय आणि हे आता आले. काय बोलतो? हे लोक आता आले, त्यांना कळत नाही. विराज संपला. विराज बाई तो फुल दाखवतो, तुम्हाला कळत नाही का? 2 तासापासून मी तो उभी आहे, असं आहे तसं आहे. अरे पण काय यायला गर्दी होती. चले पाय पड. फायनली कळसो आहे कम्प्लीट. तुम्ही अर्धा तास लेट आहात भाऊ. आम्ही बरोबर 2 तासात कव्हर केलंय. काय बोलतोस? मागाच्या पुढे घेऊन जायला पाहिजे. घेतला मी. बघू शकता ते लोक संपलेत, जमलेत. एक सिंपल मोटिवेशन देतोय. जर तुम्हाला येताना कधी असं वाटत असेल की तुम्ही येऊ शकाल की नाही येऊ शकणार, हे बघा हे किती एजेड आहेत, हे पण आलेत. तुम्ही पण येऊ शकता, एवढं लक्षात ठेवा. आम्ही सेकंड आलोय. सेकंड नाही, इथं फर्स्ट आलोय मी. बस फक्त एक ना काय बोलतात ते मोटिवेशन पाहिजे स्वतःला. येऊ शकतो आपण. हे येऊ शकतो तर आपण पण येऊ शकतो.
हे पवन इझी आहे ना. असं बोलतोय. मगांची किती वाटली आहे. व्हिडिओ काढ कंटिन्यू ठेवा. जोपर्यंत खाली पोचत नाही तोपर्यंत बंद होऊन. मी पण येणार आहे एवढं. खाली पण मला पकडेल. खालीच बघतोय मी. हा कोणासाठी सांगतो मला ते नाही. गाडी चालवायची गाडी नाही लाल वाटते घरी. खतरो के भांड्या. अरे घाबरतोस काय वाहिल्या. चालू आहे. चल चेतन तू. ट्रॅफिक लागले यार. आणि खाली भाई हे सगळं पाहिजे. हे सगळं पाहिजे. जर तुम्ही येताय तर ही मजा पाहिजे. ही मजा आहे कधी. डर क्या होता है. तो शिड्या लाव रे खाली. चेतन थरथरतोय आमचा. हे माझा रुमाल नाही भेटला काय. तुम्ही डायरेक्ट एका हाताने आला होता. अरे हा पडला कुठे आहे. तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता. जाताना जितकं सोपं वाटत होतं म्हणजे कठीण, पण ते कठीण नव्हतं. खालती उतरणं खूप कठीण आहे. बघा मगाचपासून लाईनीत उभे होते. सगळे दमलेत. कोणाच्यात काय जीवच नाही आता. भूक लागली. तर तुम्ही पण येताना विचार करा. तुम्ही सकाळी या. सकाळी नाही कधी या. तुम्ही कधी पण आला तरी खालती जाताना तुम्हाला गर्दीच. हा रात्री या झोपायला डायरेक्ट. मजा येते. तुम्हाला मी पुढे सांगतच राहतो. तर चला मित्रांनो आता आम्ही निघालोय सगळे मुंबईला. इथे सिद्ध्या, निशांत, संकेत सब लोग आ चुके हैं. आणि आता डायरेक्ट मुंबईला. चला भेटूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये.